माझे नाव शिजेराव. नमस्कार, माझे नाव अभिजित मधुकर तायडे. आम्ही मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय पिंजर येथील 10व्या वर्गातील विद्यार्थी आहोत. आम्ही सेव्ह ट्री या नावाचा प्रकल्प तयार केलेला आहे. प्राथमिक माहिती: विकसित भारत हा भारत सरकारचा उपक्रम आहे, ज्यामध्ये 2047 पर्यंत भारताला सर्व क्षेत्रात आर्थिक, सामाजिक, पर्यावरण आणि तांत्रिकदृष्ट्या विकसित भारत बनवण्याचे उद्दिष्ट आहे. पर्यावरणीय दृश्य: वृक्ष हा पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष आहे तर पर्यावरण आहे, परंतु सध्या वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर चालू आहे. परंतु वृक्ष लगावणीचे व ते जगवण्याचे प्रमाण खूप कमी आहे. वृक्षतोड हे होत असल्याने झाडांची संख्या कमी होत आहे आणि तसंच वातावरणीय तापमान वाढत आहे. तसेच प्रदूषणाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वृक्ष लगावणीचे प्रमाण वाढण्यासाठी तसेच जंगलतोड हे समस्या कमी करण्यासाठी आम्ही या प्रकल्पाच्या मदतीने हे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. हा आमचा प्रकल्प सेव्ह ट्री. वूड हे आपल्याला झाडापासून मिळतो आणि झाड आपल्यासाठी खूप आवश्यक घटक आहे. तर सर्वांनी झाडे लावणं हे आवश्यक आहे, कारण वूडमुळेच आपल्याला शेल्टर आणि बऱ्याचशा गोष्टी बनवता येतात. म्हणून झाडे लावणं आवश्यक आहे. त्यानंतर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल. जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल तर तुम्हाला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल खाणे आवश्यक आहे, म्हणून झाड लावणे आवश्यक आहे. त्यानंतर कॉटन. आपल्या रोजच्या जीवनात आपण जे काही कपडे घालतो त्यामधील बरेचसे कपडे कॉटनने बनवलेले आहेत, म्हणून झाडे लावणे आवश्यक आहे. मेडिसिन. आपल्याला जर आपल्या रोगापासून लवकर बरे व्हायचे असेल तर आपल्याला मेडिसिन घ्यावे लागते आणि मेडिसिन बनवण्यासाठी आपल्याला झाडांच्या आणि जडीबुट्यांच्या मदतीनेच आपण मेडिसिन बनवतो, म्हणून आपल्याला झाडे लावणे हे आवश्यक आहे. त्यानंतर पेपर. आम्ही हा आमचा प्रकल्प सुद्धा पेपरवरच बनवलेला आहे आणि आपल्या रोजच्या जीवनात पेपर हा महत्त्वाचे साधन आहे, म्हणून झाडे लावणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑक्सिजन. जर माणसाला जगायचे असेल तर त्याला ऑक्सिजन घ्यावे लागते, म्हणून ऑक्सिजनसाठी आपल्याला झाडे लावणे आवश्यक आहे, कारण झाडांपासूनच आपल्याला ऑक्सिजन मिळतो, म्हणून झाडे लावणे आवश्यक आहे. त्यानंतर शेल्टर. बरेचशा जागेवर शेल्टरचं प्रमाण खूप आहे आणि शेल्टरपासूनच आपण राहण्यायोग्य शेल्टर बनवू शकतो आणि शेल्टर बनवण्यासाठी आपल्याला लाकूड लागतं, जे की आपल्याला झाडांपासून मिळते, म्हणून झाडे लावणे आवश्यक आहे. त्यानंतर फ्लावर्स. बरेचशा कार्यक्रमाच्या वेळेस आपल्याला फ्लावरचं आवश्यकता जाणवते आणि फ्लावर हे आपल्याला झाडांपासूनच मिळते, म्हणून झाडे लावणं आवश्यक आहे. त्यानंतर स्पायसेस आपल्या भारतात आणि जगातनी महत्त्वाचे घटक आहे, कारण भाजीला चव स्पायसेसमुळेच येते आणि स्पायसेस हे आपल्याला झाडांपासूनच मिळते, म्हणून झाडे लावणे आवश्यक आहे. धन्यवाद.